फलटण उपजिल्हा रुग्णालयात सोमवारी 8 डिसेंबर रोजी उपचारासाठी आलेल्या एका महिलेने वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अविनाश गायकवाड यांनी तपासणी दरम्यान तिच्याशी अयोग्य भाषा वापरल्याचा आरोप केला. या संदर्भात ती महिला आणि तिच्यासोबतचे काही जण मंगळवारी 9 डिसेंबर रोजी सकाळी उपजिल्हा रुग्णालयात स्पष्टीकरण मागण्यासाठी आले. चर्चा करण्याऐवजी संबंधितांनी थेट डॉक्टरांच्या ओपीडीमध्ये घुसून त्यांच्या कानशिलात लगावल्याची माहिती मिळाली. मारहाण केल्यानंतर ती महिला आणि अन्य व्यक्ती रुग्णालयातून पळून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अलीकडेच एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्याच्या आत्महत्येमुळे देशभर चर्चेत आलेले हेच रुग्णालय असल्याने नव्या घटनेने कर्मचारी वर्गात तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले. या मारहाणीचा निषेध करत कर्मचाऱ्यांनी आज कामबंद आंदोलन सुरू केलं. मारहाण करणाऱ्यांची ओळख पटवून तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली आहे. दारुड्यांचा व गुंडांचा वावर रुग्णालयात वाढल्याने कर्मचाऱ्यांवर वारंवार शिवीगाळ व दादागिरीचे प्रकार होत असल्याची तक्रार ते व्यक्त करत आहेत. आम्ही सेवा करायला पगार घेतो की मार खायला, असा संतप्त सवाल कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला असून परिस्थिती सुधारली नाही तर आमच्या बदली करा अशी उपहासात्मक मागणीही त्यांनी केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून ओळख पटल्यावर गुन्हा नोंदवायचा की नाही याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. नाही, काय होतं, एखादा प्रसंग जर घडला, आपल्या कुटुंबामध्ये घडला, घरामध्ये घडला, तर त्याचा इम्पॅक्ट हा पूर्ण कुटुंबावरती. आमचं हे जे उपजिल्हा रुग्णालय आहे हे सुद्धा आमचं कुटुंबच आहे. रुग्ण येणारे आमच्याबद्दल कोणतीही तक्रार नाही. पण अशा ज्या प्रकार ज्या आत्ता ज्या म्हटलं आपण दिवंगत मुंडे मॅडमच्या अगोदर झालेला प्रकार असेल, कालचा प्रकार किंवा यापेक्षा अधिकचे झालेले इतर प्रकार असेल, याच्यामुळं आमच्यावरती सुद्धा दबाव हा 100% राहणार आहे. आणि त्या दबावामुळं आमच्याकडून हे थोडंफार हे असं होतंय, हे रोज होतं आहे. आणि आमची चूक नसताना, चूक होती का नव्हती हे समोर CCTV आहेत, सर्व आहे, त्याच्यामध्ये कोणतीही चूक नाही. असं असताना तुम्ही कशासाठी, आम्ही तुमच्या सेवेसाठी आहोत, तुमचा मार खाण्यासाठी नाही आम्ही इथं. तर तुम्ही आमच्याकडून सेवा घ्या. सेवामध्ये जर आमच्याकडून काय त्रुटी राहिली, कमतरता, उणीव दाखवली तर त्याच्यासाठी शासनाने 102, 104 सारखे स्वतः यंत्रणा आहेत, इथं बोर्ड आहेत, येऊन इथले मुख्यतः अधिकारी आहेत, त्यांच्याशी तुम्ही तक्रार करू शकता. अशी कोणतीही तक्रार नाही. येऊन आमच्याबद्दलही कोणाची, त्यातनं आत्ता ज्या संबंधित महिला आहेत त्याही माझ्याशी बोलले. त्यांची माझ्याकडे काल ते आले होते स्वतः ट्रीटमेंट घ्यायला. त्यांचंही माझ्याबद्दल कोणाबद्दल इतर तक्रार नाही. तर तक्रार नसताना हा कशाला चुकबुल होईल? 10च्या ऐवजी ओपीडीमध्ये 500 जर पेशंट झाले तर एखाद्या चला थोडंसं होणार आहे त्याच्यामध्ये. मग असं झाल्यामुळे तुमचा इगो हट झाला म्हणून तुम्ही डायरेक्ट येणं आणि मारहाण करणे हे कुठंतरी चुकीचं आहे आणि माणुसकीला काळीमा फासणार आहे, असं माझं स्पष्ट एक समाजातला व्यक्ती म्हणून माझं मत आहे. कर्मचारी व्यतिरिक्त मी समाजातला. कालची जी घटना झाली ती कोणत्या विभागात झाली आणि नेमकी कशामुळे झाली? कालची जी घटना आहे ती उपजिल्हा रुग्णालय फलटण येथे ते बाह्य रुग्ण विभाग जो आहे, सकाळी 8:30 ते 12:30पर्यंत येणारे बाह्य रुग्ण, याच्यामध्ये जे डॉक्टर बसतात रुग्ण तपासणी करतात, त्या याच्यामध्ये झालेले. काल जो प्रकार घडला त्याच्यामध्ये काल काही घडले नव्हतं. त्यांना त्या डॉक्टरने ट्रीट केलं होतं, जे काही औषधोपचार असेल तो दिला होता. मात्र बोलण्यातून त्यांना शब्द काही खटकले असं त्यांचं मत होतं. ते आम्हाला काय म्हणतात, आज त्याच्याबद्दल ते जाब विचारणा करता आले होते. जाब विचारताना त्यांनी सुरुवातच मारहाणीनं केलं, असं आम्हाला मारहाण झाल्यावरती आम्हाला तिथं समजले की 2 कानाखाली त्यांनी मारले त्या डॉक्टरांच्या. गायकवाड डॉक्टरांना मारहाण झाल्यानंतर दुसऱ्या बाहेरून कोणाचा फोन आलता का तुमच्यावरती? सध्या कोणाचा दबाव आहे का? नाही, कोणाचाही दबाव नाही किंवा दबावाचा. आम्ही शासनाचे कर्मचारी आहोत, आमच्यावरती दबाव फक्त शासनाचा असेल. आणि शासन, आम्ही चुकलो तर शासनानं आम्हाला शासनाच्या पद्धतीने शिक्षा करावी, दंड करावा किंवा कारवाई करावी. कोणीतरी यायचं आणि डायरेक्ट येऊन मारहाण करणं, शिवीगाळ करणं अशा प्रकार करू नयेत. मुंडे मॅडमसारखे परत प्रकार घडू नयेत, याची ह्या समाजाने किंवा फलटणकरांनी दखल घ्यावी, एवढी सर्व कर्मचाऱ्याच्या वतीनं माझी कळकळीची विनंती राहील.